अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात। हिम्मत असेल तर जलील यांनी थेट अमरावतीमधून निवडणूक लढवावी असं आव्हान नवनीत राणांनी दिलंय। खासदार नवनीत राणा आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यात आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात। नवनीत राणांच्या हनुमान चालीसा प्रकरणावरून अकोल्यातल्या सभेत इम्तियाज जलील यांनी नवनीत राणांवर टीका केली होती। नवनीत राणा यांनी एमआयएमच्या नादाला लागू नये अशी थेट आव्हानाची भाषा जलील यांनी केली होती। एक तो साला हमारी फितरत ऐसी है कि हम किसी को छेड़ते नहीं, और कोई हमको छेड़ा तो अब क्या करता, मेरे को नीचे ले जाता। नवनीत राणांनी इम्तियाज जलील यांना प्रति आव्हान दिलंय। हिम्मत असेल तर जलील यांनी अमरावतीतून निवडणूक लढवावी असं आव्हान राणांनी दिलं। अमरावती आएंगे बोले नवनीत राणा को गिराने। अरे तेरे जैसे कितने आए कितने गए, अरे तेरे में अगर दम है तो अमरावती आके लड़। संभाजीनगरमधून यावेळी इम्तियाज जलील निवडून येणार नाहीत असं भाकीत राणांनी वर्तवलंय। देशात राहायचं असेल तर जय श्रीराम म्हणावंच लागेल असंही त्यांनी ठणकावून सांगितलं। इस देश में रहना है तो जय श्री राम कहना है। और संभाजी नगर के लोग इस बार हमारे संभाजी महाराज को दाग लगने नहीं देंगे और ऐसे लोगों को वहां से चुन के नहीं आने देंगे। इम्तियाज जलील आणि नवनीत राणांनी आव्हान प्रत्याव्हानाची भाषा सुरू केली। आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला निवडणुकीच्या प्रचारापर्यंत थांबणार नाही हे स्पष्ट झालंय। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।